Hello friends, welcome to Prayag Bhai Patil YouTube channel. OCM Organization of Commerce and Management Consumer Protection Act 2019 ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत कंझ्युमरला रिड्रेसल फोरम करण्यासाठी याचाच अर्थ तक्रार निवारण करण्यासाठीच्या 3 स्टेप्स किंवा 3 टायर्स लेवल्स देण्यात आलेले आहेत. फर्स्ट नंबर होता डिस्ट्रिक्ट कमिशन, जिल्हा आयोग. सेकंड नंबर होता स्टेट कमिशन, राज्य आयोग. आणि थर्ड नंबर होता नॅशनल कमिशन, राष्ट्रीय आयोग. राष्ट्रीय आयोग जे कोणत्याही नॅशनल कमिशन, राष्ट्रीय आयोग याचाच अर्थ देशामध्ये ज्या आणि इंडियन गव्हर्नमेंट आहे याचाच अर्थ इंडियन गव्हर्नमेंटच्या अंतर्गत राष्ट्रीय आयोग जे कोणताही कंझ्युमर जो देशभरातील असेल किंवा राष्ट्रातील असेल, राष्ट्र म्हणजेच याचा अर्थ देश, देशातील जो कोणताही नॅशनल कमिशन अंतर्गत जो कंझ्युमरला रिड्रेसल फोरम तक्रार निवारण करण्याचं काम या राष्ट्रीय आयोगाअंतर्गत करण्यात येतं. फर्स्ट होता डिस्ट्रिक्ट, जिल्हा, जिल्ह्यानंतर एंटायर स्टेट होतं. एंटायर स्टेट नंतर होल कंट्रीमध्ये म्हणजे होल नॅशनलमध्ये राष्ट्रीय अंतर्गत जो कोणताही कंझ्युमरचा रिड्रेसल फोरम्स करण्यासाठीचा जो कोणताही पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंटनं अपॉइंट करण्यात आलेलं एक आयोग होतं ज्याला सेंट्रल आयोग म्हणजेच नॅशनल कमिशन असं म्हणण्यात आलेलं आहे. त्या नॅशनल कमिशन अंतर्गत वर्किंग काय आहे, त्याचे प्रेसिडेंट कोण आहे, त्याचे मेंबर्स काय आहे, त्या मेंबर्सचे टेंट्युअर काय आहे आणि त्या नॅशनल कमिशनवरतीचं जे कोणतेही ज्युरिडिक्शन करायचं आहे त्यावरतीचं वर्किंग काय आहे या संदर्भातील नॅशनल कमिशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. लास्ट आहे हा आपला त्या कमिशन संदर्भातील पॉईंट्स. तर नॅशनल कमिशन, राष्ट्रीय आयोग ज्याला म्हणण्यात आलेला आहे त्या संदर्भातील मिनिंग आहे अ कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल फोरम at the national level established by the central government is known as national commission. Established by the central government, केंद्र सरकारने ज्याची स्थापना केलेली आहे कशासाठी तर ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेला आयोग त्यालाच नॅशनल लेवल कमिशन असं म्हणलेलं आहे. केंद्र सरकारने म्हणजेच त्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना ही सेंट्रल गव्हर्नमेंटनं केली आहे. एस्टॅब्लिश्ड स्थापन करणे, एस्टॅब्लिश्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या आयोगालाच राष्ट्रीय आयोग असं म्हणलेलं आहे, नॅशनल कमिशन असं म्हणलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश्ड, केंद्र सरकारने ज्याची स्थापना केलेली आहे ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल फोरम ॲट द नॅशनल लेवल, पूर्णपणे राष्ट्रावरतीच्या ज्या कोणत्याही ऑल कंझ्युमर आहेत देशभरातील त्यांचं पूर्णपणे त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी, त्यांचं तक्रारीचं काम करण्यासाठीचं आणि त्यावरतीचं जस्टिफाय करण्यासाठीचं जे कोणतेही सेंट्रल गव्हर्नमेंटनं अपॉइंट करण्यात आलेलं आहे अशा कमिशनला, अशा आयोगाला नॅशनल कमिशन असं म्हणण्यात आलेलं आहे. या संदर्भातील अध्यक्ष कोण आहे, प्रेसिडेंट, मेन चेअरपर्सन कोण आहे त्या संदर्भातील अ पर्सन who has been a person who is or has been a judge of Supreme Court shall be appointed by the central government is known as National Commission President. नॅशनल कमिशनचा प्रेसिडेंट हा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणजेच जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. जज ऑफ द सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय जे आहे आपल्या भारतातील सगळ्यात मोठं सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट, याचा जज हा सेंट्रल गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेला व्यक्ती हा त्याचा प्रेसिडेंट असतो, अध्यक्ष असतो. नॅशनल आहे याचाच अर्थ पूर्णपणे देशावरतीचं जे कोणतेही आयोग आहे या आयोगाचा अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टचा जज, न्यायाधीश हा त्याचा अध्यक्ष असतो म्हणजेच प्रेसिडेंट असतो. कोण असतो, अ पर्सन हू इज ऑर हॅज बीन अ जज ऑफ the Supreme Court shall be appointed by the President of National Commission. केंद्राचा आयोग
म्हणजेच राष्ट्रीय आयोगाचा अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा त्याचा अध्यक्ष म्हणून कार्य करतो. त्याच्या ज्युडिशियनमध्ये पूर्णपणे वर्किंग करण्याचं काम या नॅशनल कमिशनमध्ये करण्यात येतं. त्यानंतर आहे त्याची मेंबर्स संख्या. सभासद संख्या किती गेली असली पाहिजे, किती असली पाहिजे, नॉट लेस दॅन 4, 4 पेक्षा कमी असली गेली नाही पाहिजे, किंवा नॉट मोर दॅन सच नंबर ऑफ मेंबर्स ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. केंद्र सरकारने सांगितलेल्या आवश्यकतेपेक्षा त्यामध्ये 4 व्यक्तींपेक्षा मेंबर्स हे जास्त असते गेले नाही पाहिजेत, किंवा त्यापेक्षाची जास्तीची संख्या हे केंद्र सरकार जेवढी सांगेल तेवढी असली गेली पाहिजे. म्हणजेच त्याचा मिनिमम नॉट लेस दॅन 4 मेंबर्स, 4 कमीत कमी 4 ही त्याची मेंबर्सची संख्या असली गेली पाहिजे. आता या मेंबर्सचा कालावधी किती असला गेला पाहिजे, मेंबरशिप टेन्ट्युअर. जे कोणतेही या नॅशनल कमिशनचे 4 मेंबर्स आहेत त्या 4 मेंबर्सचा टेन्ट्युअर म्हणजेच कालावधी किती गेला असला पाहिजे, अ टर्म ऑफ 5 years or up to the age 67 whichever is earlier. किंवा या संदर्भातील द मेंबर्स कॅन हॅव द मेंबरशिप फॉर अ टर्म ऑफ 5 years or up to the age of 67 years and the president up to 70 years whichever is earlier. किमान कालावधी हा सभासदांचा मेंबरशिपचा कमीत कमी हा 5 वर्षाचा असला गेला पाहिजे, किंवा त्याच्या वयाच्या 67 वर्ष या दोन्हीपैकी जो अगोदरचा असेल तिथपर्यंतच त्याचा मेंबर्सचा कालावधी असला गेला पाहिजे. त्यानंतरचा यावरतीचा आहे एरिया कवर्ड. आता नॅशनल कमिशन आहे याचा अर्थ त्याचा एरिया कुठपर्यंत असला पाहिजे, इट कव्हर द एंटायर कंट्री. पूर्ण देशभरातील जे कोणतेही ग्राहक आहेत त्या पूर्ण होल ओव्हर ऑल एंटायर कंट्री, त्याचं ज्युडिडिक्शन पूर्णपणे देशभरातील कंझ्युमर हा त्यामध्ये त्याच्या जस्टिफाय करण्यासाठी नॅशनल कमिशनमध्ये रिड्रेसल फोरम अंतर्गत तक्रार दाखल करू शकतात त्यावरतीचा. आता त्यावरतीचा मॉनिटरी ज्युडिडिक्शन कुठपर्यंत असलं गेलं पाहिजे, याचाच अर्थ तो नॅशनल कमिशन जी देशभरातील एरिया कवर्ड टू द एंटायर कंट्री आहे त्या कंट्रीमध्ये ज्युडिडिक्शन करताना जे कोणतेही मॉनिटरी ज्युडिडिक्शन आहे त्या मॉनिटरी ज्युडिडिक्शन्स अंतर्गत जो कोणतेही त्याच्या अंतर्गत लवादा करणार आहे, जो कंझ्युमर त्यावरतीचं रिड्रेसल फोरम करणार आहे त्या संदर्भातील त्याचा पूर्णपणे एंटायर अमाऊंट किती गेली पाहिजे त्या अमाऊंट अंतर्गत तो तिथपर्यंतचा ज्युडिडिक्शन करू शकतो तो कोणताही राष्ट्रीय आयोग. जसं आपण डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये पाहिलं होतं, डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये कंझ्युमर कुठपर्यंतचा वर्किंग करू शकतो, नॉट एक्सीड ₹1 करोड, म्हणजे 1 करोडपर्यंतचा जर त्याचा ज्युडिडिक्शन असेल त्या कंझ्युमरचं तर तो पूर्णपणे त्या डिस्ट्रिक्टवरतीचं होतं. आणि स्टेट कमिशन हे 1 करोड टू अप टू 10 करोड, 1 करोड ते 10 करोडच्या आतील ज्युडिडिक्शन हे त्या स्टेट कमिशन अंतर्गत करण्याचं होतं. याच पद्धतीनं नॅशनल कमिशनमध्ये द अटेंडेंट कंप्लायंट्स वेअर द व्हॅल्यू ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस पेड द एक्सीड ₹10 करोड. वस्तू व सेवांच्या बद्दल जे कोणतेही कंझ्युमरला रिड्रेसल फोरम करायचा आहे त्या संदर्भातील अमाऊंट ही एक्सीड ₹10 करोड, 10 करोडपेक्षा जे कोणतेही कंझ्युमरला गुड्स अँड सर्व्हिसेस संदर्भातील कंप्लायन्स दाखल करायची आहे 10 करोडपेक्षा जास्तीची त्याचं मॉनिटरी ज्युडिडिक्शन हे नॅशनल कमिशन करत असतं. ज्या गुड्स अँड सर्व्हिसेसची ज्या ज्युडिडिक्शनची ज्या कंझ्युमरच्या रिड्रेसल फोरमची अमाऊंट हे 10 करोडपेक्षा जास्तीची आहे अशा संदर्भातील ज्युडिडिक्शन, अशा संदर्भातील न्याय करण्याचं काम हे नॅशनल कमिशन करत असतं, राष्ट्रीय आयोग करत असतो. 10 करोडपेक्षा अमाऊंटची जर ज्युडिडिक्शन करायचं असेल तर त्याला त्याच संदर्भातील स्टेट कमिशन अंतर्गत त्याचं मॉनिटरी ज्युडिडिक्शन करू शकतो. त्याचे जे कोणतेही न्याय देण्याचं काम हे त्या ठिकाणी करण्यात येतं. नॅशनल कमिशनमध्ये एक्सीड ₹10 करोड, 10 करोडपेक्षा जास्तीचे असेल तर त्या ठिकाणी करू शकतो. आता यानंतर जर नॅशनल कमिशनवरती जर अपील करायचे असेल तर अपील अगेन्स्ट द नॅशनल कमिशन कॅन बी मेड द सुप्रीम कोर्ट. तर जर या ठिकाणी कंझ्युमरला
त्याच्यावरतीचं ज्युडिडिक्शन अंतर्गत त्याला न्याय मिळाला नाही असं वाटलं तर तो या संदर्भातील अपील हे सुप्रीम कोर्टमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तो मागणी करू शकतो, दाद घेऊ शकतो, त्याला त्यावरतीचं जस्टिफाय हे तो पुढे अपील अंतर्गत करू शकतो. कोणत्या ठिकाणी? द अपील अगेन्स्ट द नॅशनल कमिशन कॅन बी मेड टू द सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयामध्ये तो अपील करू शकतो. तर या आहेत राष्ट्रीय आयोगाच्या मेन बेसिक पॉईंट्स. या अंतर्गत नॅशनल कमिशन या ठिकाणी आपल्याला जे कोणतेही राष्ट्रीय आयोग आहे त्या राष्ट्रीय आयोगासंदर्भातील वर्किंग या ठिकाणी